नमस्कार. आता TCSचं प्रकरण ऐकलं आणि मला माझ्या पहिल्या नोकरीतलं अनुभव आठवला. मी खूप लहान होती. मला खूप लवकर ही नोकरी लागली, सरकारी नोकरी. मी PSCची परीक्षा दिली. त्या PSCच्या परीक्षेमध्ये मी पहिल्या 100रात आली आणि मला न्यायालयात नोकरी मिळाली. 1982च्या नोव्हेंबरमध्ये मी कामाला रिझ्यूम झाले आणि मी कामाला रिझ्यूम झाले तर मला पहिल्यांदा डोमिसाईल्सच्या विभागात ठेवलं. डोमिसाईल विभागात ठेवलं आणि तिथे फक्त सलग असं टायपिंग नव्हतं, फक्त फॉर्म भरणं, सर्टिफिकेटचे जे असतात ते भरायचं काम होतं. आणि मी जिथे बसायची डोमिसाईल्स विभागात, त्याच विभागात आमचे प्रबंधक बसायचे, असिस्टंट रजिस्ट्रार, ज्यांच्या हातामध्ये पूर्ण दादर कोर्टाचं म्हणजे भुईवाडा कोर्टाचं दोन बिल्डिंगी होत्या आणि 4 कोर्टं, कॅश सेक्शन आणि ह्याचं सगळ्याचा त्यांच्या हाताखाली होतं. तर मी नोव्हेंबर 82ला लागले आणि मला वाटतं 83च्या पहिल्या 2-3 महिन्यामध्येच मला जाणवायला लागलं की म्हणजे एखादी आमच्याच ऑफिसमधले एक स्टाफ आतमध्ये रजिस्ट्रारकडे जायची, काहीतरी सांगून रडून बाहेर आल्यासारखे जे डोळे दिसायचे ती बाहेर यायची. असं 3-4 बायकांचं झालं. तर मग जे प्रबंधक होते त्यांची मुलगी माझ्याबरोबर कॉलेजला मी तेव्हा कॉलेजला होते आणि कॉलेजवरून डायरेक्ट कामाला यायची. तर त्यांची मुलगी माझ्याबरोबर कामाला होती, त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल खूप प्रेम होतं. ते मला म्हणायचे, बघा माझी मुलगी आता घरी कॉलेजवरून तू कामाला आलीस ना, माझी मुलगी घरी जाऊन लोळत असणार, असं ते म्हणायचे. म्हणजे ते आणि मला खूप मुलीसारखे बघायचे. तर मला एक दिवस आले आणि मला म्हणाले, कामत मी तुला एक काम सांगणार आहे, तू करशील का? म्हटलं बोला साहेब. तर म्हणाले, 29 नंबरच्या साहेबांकडे टायपिस्ट हवी आहे, तर तू तिथे जाशील का? अर्धा दिवस कामाला तिथे जायचं, अर्धा दिवस इथलं सांभाळायचं. आता त्यांनी मला जाशील का विचारलं, हा त्यांचा मोठेपण आहे, कारण ते प्रबंधक होते, ते मला जा म्हणून सरळ म्हणू शकले असते. तर मला त्यांनी विचारलं आणि मला स्वतःला वाटत होतं की नुसतं 2-2 अक्षर नाव घातलं, बर्थडेट घातली, कास्ट घातली, ह्याच्यामध्ये माझा स्पीड कमी होत होता. तर मला ते जाणवत होतं की माझ्यात जे टॅलेंट आहे ते कमी होत चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये मला काही काम नाही आहे. तर मी तर अक्षरशः उड्या मारत म्हटलं चालेल साहेब मी जाते म्हणून, आणि मी गेले 29 नंबरच्या कोर्टामध्ये. आणि मला पण कोर्टात काय काम असतं ना हे अनुभवायचं होतं, कारण मी ऐकून होते कोर्टात कामं, कोर्टात केस चालते, आणि मला ते अनुभवायचं होतं की कोर्टात कशी केस चालते, काय असतं काय. आणि मी जाऊन कोर्टामध्ये म्हणजे मला पिऊनने सांगितलं इथे बस, मी बसले तिथे. 10-15 मिनटांनी साहेब उठले, केस कोर्ट त्यांनी डिस्चार्ज केला, बोर्ड वगैरे, आणि म्हणाले 2 मिनटाने तिला चेंबरमध्ये पाठवा. मी 2 मिनिट थोड्या वेळाने मी चेंबरमध्ये गेले. मला त्यांनी विचारलं त्या साहेबांनी की म्हणजे तू कधीपासून लागली वगैरे हा प्रश्न त्यांनी विचारला, आणि कुठली आहेस वगैरे. मी आपलं सांगितलं जे आहे ते, आणि हार्डली 20व्या वर्षाची मी त्यावेळेला होती. आणि त्यावेळेला मी आणि दुसरी एक मुलगी होती, ती पुढे बँकेत गेली. आम्ही दोघीच फक्त पंजाबी ड्रेसवाल्या होत्या आणि बाकीच्या सगळ्या साडीवाल्या होत्या. तर मी त्यांना सांगितलं मी कुठली आहे. तर ते मला म्हणाले तुला टायपिंगचा स्पीड काय आहे? तर मी म्हटलं ह्या स्पीडने मी पास झालेली आहे, पण आता ह्या 2-3 महिन्यामध्ये मला सलग टायपिंग नाही माझं होत आहे, पण मी प्रयत्न करेन म्हणून असं म्हणाले. तर त्यांनी मला म्हणजे मी जायच्या आधीच मशीन आणून ठेवलेलं होतं तिथे, आणि टेबला मला ते डिक्टेशन द्यायला लागले. आणि ते डिक्टेशन देताना माझ्या 2च मिनटात लक्षात आलं की एक पण वाक्य कंप्लीट नाही झालं, आणि त्यांनी त्यांचा म्हणजे माझ्या पायाला कसला तरी स्पर्श झाला. तर माझ्या लक्षात आलं की त्यांचा पाय माझ्या पायात, तर म्हटलं त्यांनी आराम केला असेल म्हणून मी पाय आतल्या बाजूला माझे दुमडून घेतले खुर्चीच्या आतमध्ये.
मी जेवढे पाय आतमध्ये घालते तेवढा तो माणूस अजून मागे मागे रेलत रेलत पाय वर आणत होता. माझ्या लक्षात आलं की ह्यांना काम करायचं नाही आहे, ह्यांचं वेगळंच काहीतरी आहे. मी साहेबांना म्हटलं, साहेब मी आज जाऊ का? आता माझा आणि हार्डली 3 ते 4 ओळीच त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्याकडून रिपीट करून टाईप करून घेतलं होतं. काहीच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये माझं ज्ञान वाढण्यासारखं, माझं टॅलेंट दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं की साहेब मी जाते, उद्या तुम्ही पूर्ण तयार करून सांगा, मग मी तुम्हाला टाईप करून देते. आणि मग मी निघून गेले, माझ्या डोक्याला गेले आणि मी कोणालाच काही सांगितलं नाही. मला त्या साहेबांनी पण माझ्या विचारलं का मग तुझं कसं काय अनुभव आहे, तर मी काहीच बोलले नाही. आणि मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा मला बोलवण्यात आलं त्याला मी खालच्या कोर्टामध्ये जी दुसरी मुलगी होती जी माझ्यासाठी पंजाब ड्रेस घालण्याची, तिला मी सांगितलं, ती उंच टाच्याच्या चपला घालायची. तिला मी म्हटलं की मला आज तुझे 1 दिवसासाठी उंच टाच्याच्या चपला देशील का गं? मला चालता येतं का बघेन आणि मग मी पण नवीन घेईन, असं तिला मी म्हणाले. तर ती म्हणाली, खरं तर चपला तिला द्यायच्या इच्छा नव्हती, पण तिने मला दिल्या. आणि मी आपली माझ्या ह्याने भोळेपणाने माझी सडकछाप चप्पल तिला दिली, म्हणजे तिला घालायला लागणार ना. आणि तिला म्हटलं ही तू चप्पल ठेव तुला म्हणून. आणि मला आणि 29 नंबर कोर्टाला त्याला अशी स्पायरल स्टेप्स होत्या, त्याच्यावरून चालणं कठीण होतं. मी चप्पल हातातच धरून म्हटल्याप्रमाणे मी वरती ते पूर्ण चढून गेले. आणि आतमध्ये चेंबरमध्ये जाताना त्या चपला घातल्या पायामध्ये आणि त्यांनी सुरुवात केलं टायपिंगला. तर साहेबांनी आलीस का गं बरं, आणि मग थोडंसं कौतुक केलं, अरे कालच्यापेक्षा तू फ्रेश दिसते वगैरे, थँक्यू सर वगैरे म्हटलं आणि मी बसले. त्या साहेबांनी जसा माझ्या पायाकडे पाय आणला मी गप्प बसले. पूर्ण त्यांना अगदी फ्लॅट जवळजवळ होऊ दिलं मी पाय मागे घेत घेत. आणि जेव्हा मला वाटलं की आता माझ्या मी त्यांच्या पायावर पाय ठेवून उभी राहू शकते, त्यावेळेला मी त्या उंच टाच्याच्या चपलाने त्यांच्या पायावर पाय ठेवून होतं नव्हतं ते बळ लावून मी उठून उभी राहिले आणि विचारलं साहेबांना. त्यांना कळ इतक्या जोरात आली, साहेब काय टाईप करायचं आहे का, मी जाऊ, असं जोरात. कुठून बळ आलं मला माहीत नाही. आणि त्यांच्या लक्षात आलं की मी हे जाणून बुजून केलेलं आहे. ही चप्पल त्यांना टोचत होती, उंच टाचायची चप्पल त्यांना सहन होत नव्हती, पेन्सिल टाईप होती ती. ते मला म्हणाले जा. आणि मी पुन्हा आले, बाहेर चपला काढल्या, खाली गेले, तिच्याकडे तिच्या चपला दिल्या, माझ्या चपला घेतल्या, मी माझ्या जागेवर गेले. त्याच्यानंतर मला कळलं की ते साहेब बाकीच्या सगळ्या टायपिस्टना त्यांनी असा त्रास दिल्यामुळे प्रत्येक साहेब टायपिस्टने जाऊन आतमध्ये सांगूनही रडलं होतं. पण मला हे सांगताना आतमध्ये ही स्थिती आहे, मी लहान होते सगळ्यामध्ये, पण कोणी मला विश्वासात घेऊन सांगितलं नाही की इथे असं घडतंय. कोणीच मला सांगितलं नाही. मी माझ्या अकलेने त्याच्यावर उपाय काढला. आणि मग नंतर मला म्हणजे ते जेव्हा टायपिस्ट विचारायचे मला टायपिस्ट हवी आणि कोणी तिथे जायला तयार नाही, तेव्हा आमचे साहेब म्हणायचे कामतला पाठवू का, कामत मोकळी आहे. आणि ते सर म्हणायचे नाही कामत नको. मग मला सगळे विचारायला लागले, कामत तू काय केलंस? मी म्हटलं तुम्ही मला सांगितलं होतं आतमध्ये काय चाललं आहे नाही ना, तुम्ही मला विश्वासात घेतलं नाही ना, मी काय झालं मी सांगणार नाही. मी आता त्या लोकांना हा जर व्हिडिओ ऐकला तर कळेल, पण मी कोणाला सांगितलं नाही मी काय केलं होतं. पण मी न बोलता त्यांचा पाय चेचून टाकला होता. आणि ह्या एका प्रकरणाचा इतका चांगला फायदा झाला की मी माझी पुढच्या पूर्ण आयुष्यभर कुठेही ट्रान्सफर व्हायच्या आधी माझी असलेली नसलेली इमेज गावभर व्हायची. म्हणजे कुठल्याही स्टाफने, कुठल्याही साहेबांनी, कुठल्याही पोलिसाने कोणीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचं धारिष्ट केलं नाही. कारण साहेबांनाच हिने काहीतरी हिंगा दाखवला आहे हे इतकं पसरलं की कोणीही. आणि मला म्हणजे
कोणी मला झाशी की राणी म्हणायचं, कोणी मला 420 वर्ल्ड चालला दिवा म्हणायचं. काय मला कळत होतं मला ही नावं ठेवलेली आहेत, पण मला ते आवडलं ती नावं ठेवलेली. पण मला त्याचा पूर्ण सर्व्हिस होईपर्यंत मी 38 वर्ष 1 दिवस एवढी सर्व्हिस माझी झाली. पण कोणीही मला पुढे दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी मला त्रास झाला असेल, कामावरून म्हणा कशावरून, पण शारीरिक अत्याचारासाठी माझ्याकडे कोणीही दूर नजरेने पाहिलं नाही किंवा मी त्या लायक नव्हते त्यांच्या दृष्टीने. आणि माझा पूर्ण सर्विस अतिशय छान झाली. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या स्वतःमध्ये एक हिंमत होती. मला फुलांचे अनेक प्रकारचे गजरे येतात. मला फिरकीचा ह्याचा त्याचा कुठला, आणि मी रस्त्यावर बसून फुलं विकायलाही तयार होती. म्हणजे मी वडिलांना सांगितलं होतं, ह्या 2 वर्षात जर मला नोकरी लागली नाही ना बाबा, मी म्हणजे मला फुलांचं मी छान लोकरीचं 1 सुईवरचं 2 सुईवरचं विणू शकत होती. माझ्याकडे खूप कला होत्या. त्यामुळे मला हीच नोकरी पाहिजे, हीच टिकवून ठेवायची आहे अशी मला जरासुद्धा, जेव्हा मी नोकरीला लागले तेव्हा मला भीती नव्हती. पुढे त्या नोकरीच्या मला फायदे कळत गेले की ह्या नोकरीमध्ये पुढे म्हणजे परमनंट असतं, हे असतं, पेन्शन असतं वगैरे, हे पुढे कळत गेलं. त्या पहिल्यांदा एवढं काहीच माहीत नव्हतं. आणि न माहीत असल्यामुळे मला जेव्हा त्रास झाला तेव्हा मी मॅजिस्ट्रेटसारख्या माणसाला मी पायाने चेपून आले. म्हणजे मला त्याची भीतीच नव्हती की तो मॅजिस्ट्रेट आहे, त्याने काय माझं लिखाण केलं तर माझी नोकरी जाईल वगैरे वगैरे. आणि माझी तयारी होती, नोकरीच्या इथं गेली, मी रस्त्यावर बसून फुलं हारं विकीन आणि मला त्याची गंमत वाटायची की किती गिऱ्हाईक येतील, किती लोक येतील आणि मी नवनवीन करीन, छान छान करीन, माझं कौतुक होईल. आणि अशा पद्धतीने मला वाटतं की आपण एकांगी असून दे, माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोगी नाही, अजून भरमसाठ लढायची, याची प्रत्येक गोष्टीची हे असली पाहिजे, काय म्हणतात, ताकद असली पाहिजे. वेळ प्रसंग आला तर मी हे पण करेन, माझ्याकडे दुसरं पण हे नाही झालं तर मी ते पण करेन, ही एक हिंमत पाहिजे आणि ती माझ्याकडे होती. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.